अंबाजोगाईतील नामांकित योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या एका शाळेमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे। स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय परिसरात असलेल्या संस्थेच्या एका शाळेतून ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला जात असल्याची माहिती सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना समजले असता त्यांनी थेट शाळा गाठत याबाबत चौकशी केली। यानंतर शाळेत जात त्यांनी माहिती घेतली असता शाळेत SIN चर्च नाव असलेल्या कपाटात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारी पुस्तके, जादूटोण्याच्या वस्तू आणि नशेची औषधं असल्याचा दावा यावेळी करण्यात आला। सदरील प्रकार शिक्षकांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने होत असल्याचं त्यांनी सांगितलं। शाळेचा संबंध नसलेली गायकवाड नावाची व्यक्ती दर रविवारी ख्रिश्चन धर्माची प्रार्थना घेत असल्याचे असून गेल्या 15 वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात आले। दरम्यान याबाबत आज सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे कार्यालयात जात संस्था चालकांना याचा जाब विचारत या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर पुढील 2 दिवसात कारवाईची मागणी केली। तसेच संस्थेशी संबंध नसलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा। ही कारवाई न झाल्यास संस्थेसमोर धरणे आंदोलन आणि आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय, गटशिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले। कुठलीही शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालय, कुठलीही जागा धर्मप्रसाराचे कार्य करण्याची जागा नाही। हा योगेश्वरीचा स्थापनेपासूनचा विचार आहे, तो आम्ही आजही जपत आहोत। आम्ही या प्रकरणात ताबडतोब चौकशी करणार असल्याचे योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितलंय। आपल्या बीड जिल्ह्यामध्ये नामांकित असलेली संस्था योगेश्वरी शिक्षण संस्था, जे की मागच्या रामानंद तीर्थांनी 1935ला स्थापन केली, अशा सर्वोच्च या ठिकाणी गाजलेल्या संस्थेमध्ये आम्ही त्या शाळेत शिकलेलो असताना तर मेडिकल परिसर म्हणून एक संस्थेचा विभाग आहे। त्या संस्थेमध्ये आम्हाला कळलं की शालेय वर्गामध्ये ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी पुस्तकं वाटण्यात आली, असं आम्हाला कळले असता आम्ही चौकशीसाठी गेल्यावर तिथं ज्या सेविका आहेत किंवा जे कर्मचारी आहेत तर त्यांच्या सहकार्याने, त्यांच्याच पुढाकाराने त्या शाळेमध्ये बायबलसारखे ग्रंथ व इतर ख्रिश्चन धर्मातील ग्रंथ, जादूटोण्याच्या वस्तू आणि आपले जादूटोण्याच्या वस्तू व नशेची औषधं त्या आम्हाला कपाटामध्ये मिळाली व त्या कपाटावर देखील नाव होतं की SIN चर्च अशा नावाने ते कपाट त्या ठिकाणी ठेवलेलं होतं। ते घटना आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना बोलून घेतलं, वरिष्ठांना त्यांच्याशी चर्चा केली। चर्चा केल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी सगळं कळालं की यामध्ये बरेचसे या महाविद्यालयातले, या शाळेतले शिक्षक यामध्ये सामील आहेत। त्यावरती आम्ही कलेक्टर ऑफिस या ठिकाणी प्रतिमध्ये पोलीस स्टेशन, तहसीलदार व गट शिक्षण अधिकारी अंबाजोगाई यांना आम्ही अर्ज दिलेला आहे। तर आज आम्ही योगेश्वरी शिक्षण संस्थेचे जे संस्था अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांना आम्ही आज निवेदनाच्या मार्फत आम्ही त्यांना माहिती दिलेली आहे। आणि जे कोणी दोषी आहेत, जे कोणी गुन्हेगार आहेत, गायकवाड नामक एक व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीचा शाळेचा आणि त्याचा काहीही संबंध नाही, तो बाहेरचा व्यक्ती दर रविवारी ख्रिश्चन धर्माचा त्या ठिकाणी वर्ग घेतो। वर्ग घेऊन प्रार्थना केली जाते। 1 ते 2 तासाचा हा वर्ग मागच्या 15 वर्षापासून चालू आहे। हा प्रकार उघडकीस चालू असल्यामुळं आज आम्ही अध्यक्षांना अर्ज देऊन पूर्वकल्पना दिलेली आहे। पुढच्या 2 दिवसाचा आम्ही त्यांना कालावधी दिला आहे। मंगळवारी आम्ही या ठिकाणी मंगळवारी किंवा बुधवारी आम्ही तिथपर्यंत वाट बघून आम्ही पुढे आम्ही जर यावरती कारवाई नाही झाली तर आम्ही पुढच्या दिवशी धरणे आंदोलन किंवा आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत, जर दोषीवर कारवाई नाही झाली तर। व मी सांगू शकतो, गोडसे साहेब म्हणून एक जण या ठिकाणी शिक्षक आहेत, नांदगावकर म्हणून या ठिकाणी मुख्याध्यापक आहेत व पुढे चालून प्राचार्य कनेरकर म्हणून एक जण या ठिकाणी सामील आहे आणि आठवले असे एक नाव म्हणून त्यांचं एक नाव आहे आणि जलसॉन म्हणून एक जण कोणीतरी आहे जे की बाहेरचा, जे की सर्व षडयंत्र राबवतोय। तर ती एक नामक व्यक्ती आहे जे अशा सर्व लोकांच्या संपर्कात राहून शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना ह्या धार्मिक विषबाधा करण्याचं काम करत आहे। कुठलीही शिक्षण संस्था किंवा त्याची शाळा किंवा महाविद्यालय ही कुठलीही जागा धर्म प्रसाराचं कार्य किंवा अशी कामं करण्याची जागा नाही हा। आणि आम्ही हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही त्या संबंधितांना ताबडतोब आता बोलवून पाठवले आणि मी लगेच चौकशी त्याची या प्रकरणी होईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर ताबडतोब कार्यवाही होईल।